नमस्कार, मंजुषाच कॉर्नरमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज बघा मी काय काय केलं आणि कुठे कुठे गेले होते. तर आज सकाळी सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी करंज्या केल्या. तर दिवाळीचं हे सारण उरलेलं होतं आणि सारण खूप छान होतं. 2 महिने झाले तरी अगदी सुंदर होतं हे सारण. खरपूस छान केल्यामुळे हे छान राहतं सारण. तर अशा या करंज्या केल्या, पण ते न कापता मी अशी मुरड घातली करंज्यांना आणि या सगळ्या छान अशा मुरडीच्या करंज्या करून घेतल्या. एक मोदक केला आणि कारण का करंज्या केल्यानंतर एखादा मोदक करावा म्हणून मग मोदक केला. या छान करंज्या मी सगळ्यात तळून घेतल्या आणि पहिला नैवेद्य मी देवाला दाखवला, कारण का काही गोड केलं की देवाला नैवेद्य दाखवायचं ही माझी सवय आहे. त्याप्रमाणे मी नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर छान आवरून मी आज सोमवार असल्यामुळे आमच्या इथं हे विठ्ठलवाडी म्हणून आहे, तिथे देऊळ आहे हे विठ्ठलाचं. तर खूप सुंदर जुनं मंदिर आहे. याला प्रति पंढरपूरसुद्धा म्हणतात. पुंडलिकाचं पण मंदिर आहे. इतकं सुंदर मंदिर आहे. आषाढी एकादशीला इथे खूप मोठी यात्रा भरती. लाखो भाविक येतात इथे दर्शनाकरता. खूप जुनं मंदिर आहे. मोठा सभामंडप आहे. तर असं मस्त छान दर्शन घेतलं मी शंकराचं, विठ्ठलाचं, गणपतीचं आणि एक प्रदक्षिणा मारली. आणि इथे साईडला सभामंडपाच्या इथे मस्त दशावतार आहेत लावलेले, अगदी पहिल्या अवतारापासून सगळे दशावतार. इतकं छान वाटतं हे बघायला. ह्याचंसुद्धा छान दर्शन घेतलं. इतकं प्रसन्न वाटलं मन आणि मी सगळं दर्शन घेऊन मन प्रसन्न होऊन आम्ही घरी आलो. तर कसा वाटला तुम्हाला? लाईक अँड सबस्क्राईब. धन्यवाद.